झी 24 तास एक पाऊल पुढे. राजेंद्र चव्हाण बदलापूरहून राजेंद्र चव्हाण कार्यक्रमात आपलं स्वागत. बोला सर. नमस्कार. बोला. हा सर. तर सर मला असं म्हणायचंय. बोला. तर रस्ते सर मला जोशी सरांना हा प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. की रस्ते डिझाईन करताना ज्याप्रमाणे नॅशनल हायवे आणि ज्याप्रमाणे मध्य हायवे जो आहेत ते जे हायवे आपण डिझाईन करताना सर त्या गाड्यांचा रहदारीचा मार्ग आणि रहदारीमध्ये असलेल्या वाहनांचा आपण वजनांचा अपेक्षित रस्ते डिझाईन केलेले आहेत का आणि करावेत का? कारण आपण जर ज्या प्रमाणात रस्त्यावरती डांबराचा फक्त मुलामाचा आपण विचार करतोय त्याप्रमाणे स्ट्रक्चरिंग जर फाउंडेशनच जर मजबूत नसेल तर वरती तुम्ही काही टाकलं तर त्याचं प्रमाण कसं होईल? आणि सर दुसरा एक विषय मला असा मांडायचा आहे की ज्या प्रमाणात डीएसआर मध्ये डिझाईन केलेल्या रस्त्याचे निविदा पण ठरवले जाते, पण सर याच्यामधला सर्वात महत्वाची गोष्ट आहे करप्शन लिगलाइज होईल का? बरोबर आहे. करप्शन लिगलाइज होईल का त्याच्यावर आपण नंतर बोलूया. विजय जोशी बोला. मी करप्शन वरती काही बोलू शकत नाही, पण त्याचा प्रश्नाचा उत्तर असं आहे की रस्ता बांधताना आधी त्या रस्त्यावरून किती ट्रक्स जाणार आहेत याचा आधी अत्यंत महत्वाचा अभ्यास केला जातो, ज्याला इंजिनिअरिंग मध्ये ESA म्हणतात, इक्विव्हॅलंट सिंगल ऍक्सेल लोड. आणि ते किती प्रमाणात आहे त्याच्यावरून तो हायवे आहे का साधा नगरपालिकेचा रस्ता आहे हे ठरवलं जातं. एक. आणि राजेंद्र चव्हाण जसं म्हणाले त्याप्रमाणे आधी त्याचं फाउंडेशनही चांगलं करावं लागतं, पण ऍट द सेम टाइम डांबराचा मुलामा ज्याला म्हणतात, मुलामा नसून तो त्याचा एक थिकनेस असतो. इट इज अ स्ट्रक्चरल लेअर. आणि त्या डांबराची जी क्वालिटी असते ज्याला आस्फाल्टिंग म्हणतात ती जर नसेल त्याचे तर मात्र काही त्या रस्त्याचं खरं नाही. बरोबर आहे. या नंतरच्या सेगमेंटमध्ये सर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि तो म्हणजे लोखंड आणि स्टील याच्यापासून आपण ऑस्ट्रेलियात रस्ते बनवलेत, त्याहीपेक्षा मळीपासून आपण रस्ते बनवलेत, त्याविषयी मी तुम्हाला बोलतं करणार आहे. परंतु आता माझ्या सोबत आहेत VT साळवी कोल्हापूरहून. बोला. हॅलो. कोल्हापूरहून बोला. हा सर, आमचा असा प्रश्न आहे की सरासरी रस्त्यांचं आयुष्य किती वर्ष? रस्त्याचं सरासरी आयुष्य किती वर्ष असतं? सिडनीत किती असतं? आणि नंतर मी MV पाटील यांना प्रश्न विचारणार आहे, भारतात किती असतं? गॅरंटी द्यावी लागते 20 इयर्स. आणि वरचं फक्त जो डांबराचा वरचा जो लेअर असतो तो फक्त 7 वर्षानंतर बदलावा लागतो, कारण डांबर त्याच्यामध्ये त्याची इलॅस्टिसिटी जाते म्हणून. पण 20 वर्ष त्याच्या बेसला काहीही करावं लागत नाही, फक्त डांबराचा लेअर तो सुद्धा 7 वर्षानंतर बदलावा लागतो. दिस इज द गॅरंटीड ऍज अ पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. MV पाटील, मला तुम्ही सांगा, हे सगळं मी स्वप्नवत ऐकतोय की काय असं मला वाटतंय? विजय जोशी जे मराठी आहेत, इतके वर्ष ठाण्यात राहत होते, आता ऑस्ट्रेलियात तसे रस्ते बांधतायत. त्यांनी ज्या चुका रस्ते बांधणीतल्या सांगितल्या त्याच चुका तुम्ही सुद्धा सांगितल्यात. जेव्हा त्यांनी चुका सांगितल्यात तेव्हा तुम्ही ते ऐकत नव्हतात. म्हणजे एक प्रकारे तुम्ही दोघांनी एकमेकांचं न ऐकता बरोबर उत्तर दिली आहेत, पण तरी सुद्धा इथे आमचं आयुष्यात खड्ड्यात का जातं? आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय आहे की खड्ड्यांचं आयुर्मान किती? आता मगाशी जोशी साहेबांनी जसं सांगितलं ना त्याप्रमाणे डांबराची एक विशिष्ट क्वालिटी असावी लागते. उदाहरणार्थ त्याची उच्च घनतेचं जेवढं डांबर आपण वापरू तेवढं ते जास्त टिकाऊ राहील. आता नवीन पद्धतीप्रमाणे पॉलिमर मॉडिफाईड बिटुमेन म्हणून येतं, ते आपण वापरलं पाहिजे. तसंच आपल्याकडे असलेल्या हवामानाचा विचार करून त्या डांबरामध्ये अँटी स्ट्रिपिंग एजंट वगैरे ॲडिटिव्ह घातले पाहिजेत की जेणेकरून त्याचं आयुष्य वाढेल. पण भारतात सगळ्यात जी चूक होते ती पहिल्यांदा जो ड्रेनेज बद्दलचा प्रश्न सोडवला जात नाही. प्रत्येक रस्त्याच्या एस्टिमेटमध्ये फक्त डांबर किंवा त्याचं थिकनेस, स्ट्रक्चरल थिकनेस केवढी लागेल वगैरे ती विचार केलेला असतो. MV पाटील, रस्त्याचं आयुष्यमान किती मला सांगा? भारतातल्या रस्त्याचं आयुष्यमान किती? ऑस्ट्रेलियामध्ये 20 वर्ष आहे. हा, जे डिझाईन करत असताना भारतात 15 ते 20 वर्ष असं धरलेलं असतं.
साधारणतः कॉन्क्रीटच्या रस्त्यांना 20 वर्ष आणि डांबरी रस्त्यांना 15 वर्षाचं धरून डिझाईन केलेलं असतं, पण त्याला वेळोवेळी रिन्युअल, ज्याला आपण मुलामा म्हणतो, रिन्युअल कोड द्यावा लागतो. तो 5 वर्ष किंवा 7 वर्षांनी तो रिन्युअल कोड द्यावा लागतो. बरोबर आहे. 5 किंवा 7 वर्षांनी रिन्युअल कोड द्यावा लागतो. 15 वर्षाचं आयुष्य असतं. तुमच्या घराबाहेरचे रस्ते तपासून बघा. नगरसेवकांनी मागच्या वेळा ह्याचं कितीचं कंत्राट पॅचवर्कचं काढलं होतं आणि आता पॅचवर्कचं कितीचं कंत्राट निघालंय, खड्डे किती आहेत